आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रजिस्ट्रेशन करायला गेलेल्या दोघांचंही आता काम एकदम व्यवस्थितपणे झालेलं असतं। त्याच वेळेला विटनेसची सुद्धा सही लागणार असते। विटनेस म्हणून आता जयंत सही करतो आणि मुद्दामूनच तो ह्या सगळ्यामध्ये विटनेस बनतो, कारण त्याला असं वाटत असतं की ह्या सगळ्यामध्ये जर आपण विटनेस झालो तर नक्कीच ना आपल्याला ह्यांच्या बरोबर आपण जे काही करायचं आहे ते करू शकतो। यासाठी तिचे ही सगळे काही नाटकं चालू होते, म्हणजेच या लोकांना फसवण्यामध्ये त्याचा मोठा हात होता आणि तो तसाच करत होता। तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जेव्हा भावना इस्त्री करत असते ना तेव्हाच ना तिकडे आता सिद्धू आलेला असतो आणि सिद्धूचं लक्ष जातं। सिद्धू म्हणत असतो की भावना तू काय करतेस, तुला त्रास होतोय ना। मग तेव्हाच ना भावना जी आहे ती मात्र आता सिद्धूला थांबवत असते आणि सिद्धूला घडलेला प्रकार सांगते। जेव्हा सिद्धूला ती घडलेला प्रकार सांगते तेव्हा सिद्धू देखील अचानकपणे चकित होतो आणि मग तो म्हणत असतो की तू बोलतेस तेही गोष्ट बरोबर आहे। म्हणजेच ना सिद्धूला आता हा प्रश्न पडलेला असतो की या ज्या काही गोष्टी होता आहेत त्या काहीतरी वेगळ्याच आहेत। तिकडे जयंतने ना आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा काहीतरी करून आता त्या वास्तुशांतीच्या दिवशी गेम करायचा आणि यासाठी त्याने आता पूर्ण तयारी केलेली असते। एका माणसाकडनं त्याने आता एक फाईल मिळवलेली असते, म्हणजेच ना त्याने आता मुद्दामून हे सगळं काही केलेलं असतं। तेच दुसरीकडे जोपर्यंत जयंत नाही आहे तोपर्यंत जानूने गाडीमध्ये बसून ना कॉल केलेला असतो इकडे असणाऱ्या या विश्वाला, आणि विश्वाला कॉल करून आता ती सगळ्या काही गोष्टी सांगत असते। आणि जेव्हा विश्वाला सुद्धा हे सगळं समजतं तेव्हा विश्वाही खूप जास्त खुश असतो। विश्वा म्हणतो की बरं झालं लक्ष्मी काकूने घर घेतलं, आणि तेव्हाच ना ती पुढे बोलायला सुद्धा जात असते, पण तेवढ्यात जयंत येतो। जयंत आल्यामुळे तिला आता फोन ठेवायला लागतो। तेच आता इकडे ना लक्ष्मी जी आहे ती देवासमोर गेलेली असते आणि मंदिरात जाऊन ती आता पत्रिका ठेवते तिच्या वास्तुशांतीची। मग ती आता देवाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की देवा सगळं काही ठीक होऊ दे, मी आता इथून पत्रिका दादाला द्यायला जाणार आहे। मग आता दादाला पत्रिका द्यायला जाणार तेच आता त्याच मंदिरामध्ये दिग्विजय आलेले असतात आणि दिग्विजय जेव्हा समोर येतात ना तेव्हा दिग्विजयांना बघून ना आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो इथे असणाऱ्या या लक्ष्मीला बसतो, कारण देवाचीच इच्छा आहे बहुधा की आपण एकत्र यावं आणि आपली भेट व्हावी। मग आता दिग्विजय यांना ती इथेच पत्रिका देते। ती म्हणत असते की खरं तर मी येणार होते तुमच्याकडेच, पण तुम्हीच मला इथे भेटलाय तर तुमच्यासाठी ही पत्रिका, असं बोलून आता त्यांनी पत्रिका दिलेली असते। आणि मी छोटंसं का होईना माझं विश्व माझं घर बांधलं आहे, माझ्या नवऱ्याची इच्छा जी आहे ती पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळेच ना तुम्ही सुद्धा या वास्तुशांतीला या, असं देखील आता तिने म्हटलेलं असतं। आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी सांगते ना तेव्हा ते सुद्धा म्हणतात की बघूया काय करायचं आहे ते। तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे भावना जी आहे ती आता आजीसोबत बोलत असते। भावना आजीसोबत बोलत असताना आजीला आता सगळं काही विचारायचा प्रयत्न करत असते, म्हणजेच त्या दिवशी नेमकं काय झालं होतं आणि कोणी ढकललं वगैरे या सगळ्या काही गोष्टी। पण तेव्हाच ना आजी काही गोष्टी सांगायला बघत नसते। तेच आता दुसरीकडे अधिराजना सगळ्या घरामध्ये शोधत असतो इकडे असणाऱ्या या निलांबरीला, पण निलांबरी कुठेही दिसत नसते। तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे ना आजीला भावना आणि सिद्धू उलटसुलट प्रश्न विचारत असतात आणि म्हणत असतात की सांगा ना काय झालं आहे, तुम्ही जर सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळणार आहे की नेमकं काय झालंय ते। पण तरीसुद्धा ना आता दोघेही जण विचारत असताना आजी तोंड उघडत नसते, कारण आजीला असं वाटत असतं जर आजी काही बोलायला गेली तर पुन्हा प्रॉब्लेम होईल आणि तो प्रॉब्लेम तिला नको असतो। म्हणजेच आता जानू कोणत्याही अडचणीत अडकायला नको असंच वाटत असतं, म्हणूनच मग आता ती काहीसुद्धा बोलत नाही। तेच दुसरीकडे अधिराजना सगळीकडे निलांबरीला शोधतो, पण निलांबरीचा काही झालं तरी आता पत्ताच नसतो। तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की रेणुकाही तिथे आलेली असते। रेणुकाही विचारते की काय झालं, अजून काहीच पत्ता नाही लागलेला का? नाही ना, मी सगळीकडे शोधलं पण अजून कुठेच ठाव ठिकाणा नाही। इकडे
आता भावना आणि सिद्धू बोलत असतात. त्याच वेळेला सिद्धूला भावना म्हणत असते की मला असं का वाटते की आपल्यापासनं आजी काहीतरी लपवते, म्हणजेच ना आजी काहीतरी गोष्टी लपवते हे सरळ ना तिच्या बोलण्यातनं दिसत आहे, हेही आता म्हटलं जातं. तेवढ्यातच ना सिद्धूच्या फोनवर अधिराजचा कॉल येतो. अधिराज सिद्धूला म्हणत असतो की नीलांबरी वहिनी कुठेच भेटत नाही आहे. त्यावर आता नीलांबरी वहिनीचं मला काहीच सांगू नको, कारण मला ना तिचा खूप जास्त राग येतो, त्यामुळे मला ना तिच्याबद्दल बोलूच नको. पण तेवढाच ना अधिराज सांगत असतो की नीलांबरी प्रेग्नेंट आहे. मग ही गोष्ट ऐकल्यानंतर सिद्धूला आनंद होतो. सिद्धू म्हणतो की ठीक आहे, मी येतो. त्यानंतर फोन ठेवून आता सिद्धू ही आनंदाची बातमी भावनाला सुद्धा देतो. भावनाही आता हे ऐकून ना खूपच जास्त खुश झालेली असते. भावना म्हणत असते की खरंच ना किती आनंदाची गोष्ट आहे ही. मग आता या सगळ्या काही गोष्टी होत असतानाच ना पुढे मात्र आता पाहायला मिळत असतं की आता त्याच्या बाबांकडे गेलेला असतो आणि बाबांकडे जाऊनच ना आता तो म्हणत असतो की तुमच्याकडे वास्तुशांतीची पत्रिका आहे, कोणी आमंत्रण दिले वगैरे तो विचारतो. पण आता ते म्हणत असतात की आहे ते माझं, तू काही मध्ये लक्ष घालू नको, असंही आता म्हटलेलं असतं. आणि मग तेव्हाच इकडे विश्वा विचारतो की बाजोबांना तुम्ही कुठे ठेवले, काहीच आता ते सांगायला तयार नसतात. त्यांनी फक्त सांगितलेलं असतं की मी बाहेर ठेवलेलं आहे. तेच आता दुसरीकडे हरीशची ना जोरदार तयारी सुरू असते. तर तेव्हाच ना संतोषला सुद्धा रूमला तोरण लावायला वगैरे सांगितलं जातं. आजी त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायला तिथे आलेली असते आणि आजी जेव्हा तिथे येते ना तेव्हा मात्र आता आजीला हजारो प्रश्न इथे पडलेले असतात, कारण अजूनपर्यंत कोणतंही काम ना जे आहे ते धड काही होत नसतं. म्हणून आजी आता त्यांच्यावर ओरडत असतात, काय रे तुम्हाला एक साधं तोरणसुद्धा नीट लावता येत नाही का. तेवढ्यातच तिथे आता लक्ष्मी येते आणि लक्ष्मी म्हणते की आई तुम्ही आराम करा, तुम्ही इथे काय करताय, असं बोलून आता ती तिकडनं घेऊन जाते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सिद्धू घरी आलेला असतो आणि तो म्हणत असतो की काय झालं आहे मला सांग ना, कुठे आहे, हे सगळं काही तो आता विचारत असतो. पण तो म्हणतो की मी फोन केला पण कुठेच पत्ता नाही आहे. अरे मग एक काम कर ना, तू एक काम कर, ती कुठे गेली नाही आहे ना प्रचाराला वगैरे, काही लोकांना विचार, असंही बोलून तो आता त्या लोकांना कॉल करायला सांगतो. मग तेव्हाच ना ती फोन लावायचा ती लोक प्रयत्न करत असतात आणि तेव्हाच ना भावनाला नीलांबरीचा मोबाईल घरातच सापडतो. मग तर नीलांबरी वहिनीचा मोबाईल घरात आहे याचा अर्थ नीलांबरी वहिनीसुद्धा घरातच असते. तेच दुसरीकडे आता आजींबरोबर लक्ष्मी बसलेली असते आणि लक्ष्मी सांगत असते की आपल्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे ना हा मी कधीच विसरू शकत नाही, कारण माझे बाबा हे कितीतरी वर्षांनी या घरात आलेत आणि त्याचसोबत आपलं घरसुद्धा स्वतःचं झालं. कधीपासनं मी आणि यांनी स्वप्न बघितलं होतं. त्याचसोबत तुम्हाला सांगते मी आज माझ्या दादालाही भेटले, दादालाही पत्रिका दिली. मग आता दादाही मला बघायचा आहे येतो की नाही. तेव्हाच आजी म्हणत असतात की येतील, सगळं काही आता चांगलं होणार आहे, असं देखील लक्ष्मी बोलत असते. पण आजीच्या मनात वास्तुशांतीनंतर काय होणार आहे या गोष्टींची घालमेल होत असते, कारण जयंतचं सगळं रूप आता सगळ्यांच्या समोर येणार असतं. तेच आता सगळीकडे घरामध्ये शोधाशोध तर होते. तेच आता भावना वर जायचं ठरवते. अडगळीच्या खोलीच्या इथून तिला आता तांब्याचा आवाज येतो. मग आता ती विचार करते की या रूममध्ये कोणीतरी आहे. म्हणूनच मग तिने अधिराज सिद्धूला बोलवून घेतलेलं असतं. बाहेरून त्या रूमला कडी असते. दोघंही जण रूमचा दार उघडून आतमध्ये जातात. जसं आता दोघंही जण आतमध्ये जातात ना तसं आता तिकडे नीलांबरी त्या रूममध्ये झोपलेली दिसते. नीलांबरी जशी दिसते ना तसं मात्र आता अधिराज तिला म्हणतो की इथे काय करतेस तू. त्यावर ती म्हणते की आपल्या रूममध्ये सतत कोणी ना कोणी येत होतं, त्यामुळे माझी झोप होत नव्हती, मला जरा निवांत झोपायचं होतं, मला ना डोकं जड झालं होतं. मग म्हटलं इथे कोणाची कटकट नसेल म्हणून मी इथे येऊन झोपले. पण तुम्हाला बाहेरून कडी कोणी लावली, मला काय माहिती मला बाहेरून कडी कोणी लावली ते, पण मला इथे जरा निवांत वाटलं. मग त्याच वेळेला इथे सिद्धू म्हणत असतो की वहिनी तुझं तोंड असं काय झालंय, तू काही खाल्लं नाही आहे का, 2 जीवांची असताना खात जा. मग इकडे नीलांबरीला भारी वाटतं की आपल्या अधिराजने म्हणजेच नवऱ्याने हे सगळं ॲक्सेप्ट केलेलं आहे की ह्या बाळाचं जरी ते कोणाचं असलं तरीसुद्धा, असाही विचार ना आता ती करू लागते. तेच आता या सगळ्या काही गोष्टी होत असतानाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अधिराज तिला म्हणत असतो की तू कुठेही भेटत नव्हतीस ना म्हणून मला सांगावं लागलं, पण तुला असं वाटत असेल की तुझं हे बाळ मी ॲक्सेप्ट केलं आहे तर हा तुझा गैरसमज आहे, हेही आता सांगितलं जातं. तेच इकडे आता जानू रूममध्ये असताना जयंत तिथे येतो आणि जयंत जेव्हा तिथे येतो ना तेव्हा मात्र आता जानू त्याच्याशी बोलत असते. जानू त्याला म्हणत असते की आता फक्त थोड्याच दिवसानंतर बघ ना मी तुझी कशी वाट लावते ते, वास्तुशांतीच्या पूजेच्या नंतर मी तुझं सगळं रूप सगळ्या घरातल्या
घरच्यांसमोर आणणार आहे असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. मग हे सगळं ऐकून तर ना आता खूप मोठा धक्का इथे असणाऱ्या जयंतला बसतो. जयंत म्हणत असतो की जानू ऐक ना, हे सगळं काही करू नकोस. पण तिकडे आता जयंत काही केल्या आता शांत नाही बसत, कारण त्याला असं वाटतं की जानूने घरच्यांना सगळं सांगितलं तर सगळंच संपलं. पण जानू म्हणत असते की आता फक्त शेवटच्या घटिका मोज, पण तुझं सत्य मी घरातल्यांसमोर आणणारच आहे. तेच आता इकडे नीलांबरी विचार करत असते, जर यांनी ठरवलंच आहे की माझ्या मुलाला ॲक्सेप्ट करायचं नाही तर आता मी तरी काय करू. पण आता काही झालं तरीसुद्धा मग ह्या बायाचा निकाल लावायला लागेल यासाठी ती आता जिन्यातून चालत असताना मुद्दामून पाडून घ्यायचा स्वतःचा विचार करते. तेच आता सिद्धूला असं वाटतं की त्याचा धक्का लागलाय आणि ती पडली आहे. तेच आता सिद्धू जो आहे तो पटकन धावत खाली येतो. सगळेजण सिद्धूच्या मागोमाग येतात. काय झालं आहे तर इकडे मात्र नीलांबरी जोरजोरात ओरडत असते की माझं बाळ माझं बाळ. मग तेव्हा कुठे जाऊन सगळ्यांना कळतं की नीलांबरी प्रेग्नेंट होती. मग काय रे अधिराज, तुला हे माहिती होतं का? अधिराज म्हणतो की हो. मग आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की हे सगळं काही काय चाललेलं आहे, म्हणजे या गोष्टी आम्हाला कशा काय माहिती नाही हाही विचार मनामध्ये येऊ लागलेला असतो. आता अधिराज आणि भावना दोघंही जण ना आता अचानकपणे डॉक्टरांना कॉल करून घरी बोलवून घेत असतात. आणि तेव्हाच ना डॉक्टरांना कॉल करून जेव्हा ते आता घरी बोलवून घ्यायचं ठरवतात तेव्हा मात्र आता सिद्धूला मनातून असं वाटत असतं की हे सगळं काही त्याच्यामुळे होतंय की काय, आणि त्यामुळेच ना तो आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जेव्हा विचार करत लक्ष्मी बसलेली असते तेव्हा सारखे ना तिला आता हे दिवस आठवतात जेव्हा तो लिलाव झाला होता आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःचं घर विकत घेतलेलं होतं. हे सगळं काही आता आठवू लागतं आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी आठवतात ना तेव्हा मात्र आता थोडासा का होईना आता ती विचार करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सुद्धा म्हणत असते की सगळं काही नीट तर होईल ना. तेव्हाच तिला सांगितलं जातं की हो हो सगळं काही नीट होणार आहे, नको तू काळजी करूस. मग इकडे आता डॉक्टर चेक करायला आलेले असतात आणि जेव्हा डॉक्टर चेक करायला येतात ना तेव्हा आता विचारलं जातं की सगळं ओके तर आहे ना. परंतु आता डॉक्टर सांगत असतात की नाही, तिचं बाळ पडलेलं आहे. आणि ही गोष्ट जेव्हा समजते तेव्हा मात्र सिद्धू स्वतःलाच या सगळ्याचा त्रास करून घेतो. म्हणजे सिद्धूला असं वाटतं की हे सगळं काही माझ्यामुळेच झालेलं आहे आणि मग तो आता स्वतःच आता खूप जास्त त्रास करून घेत असतो, कारण एवढ्या दिवसानंतर यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले होते आणि हे सगळं काही माझ्यामुळे होते असंच त्याला आता वाटू लागतं. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर